गवळणी गाराणे करायच्या मैयाला पटत नसायचं. भगवंताने एक वेळेस भगवान वस्तीवर बसले ओट्यावर. गोपाळ भगवंताकडे आलेले, पेंद्या वरद्या बकड्या लंगड्या मधुभंग श्रीरामा. कन्हैयाला म्हणतात, अरे कन्हैया खेळायला यायचं नाही का? भगवंतानी गोपाळांकडे पाहिलं, म्हणे का रे वारा आला तर उडून झाला, अशा तुमच्या तब्येत झाले, घरचे खायला देत नाही का? बोबड्या पुढं आला, म्हणे कृष्णा दूध दिलेलं आणि चटणी दिलेलं आहे, पक्का माल सगळा मथुरेला जातो, हा मला खायला फोडलोक पाणी ताक खाऊन तब्येती सुधारत असतात का? म्हणे घरचे खायला देत नाही, म्हणे नाही देत. मग भगवंताने उपाय काढला, आपण चोऱ्या करायच्या. प्रत्येकाच्या घरी चोरी होऊ लागली. हे गोपाळ काय करायचे, दिवसभर खेळ खेळायचे. अंधार पडायला लागला की भगवान विचारायचे आज कोणाच्या घरी? गोपाळीने म्हणावा आज ये माझ्या घरी, पेंदेने म्हणावा माझ्या घरी. एक दिवस हे सगळे गोपाळ कृष्णाला येण्याच्या अगोदर जमले, चर्चा करू लागले, का रे आज कोणाच्या घरी जायचं, आज कोणाच्या घरी जायचं? त्यांचा नियता पेंद्या होता. पेंद्या म्हणलं का रे आपल्या घरच्या 2-2, 3-3 वेळा दरवर्षी पंगत आपलीच, बाकीकडे का दुष्काळ आहे का? आणि याच्या घरी 9 लाख गाय आहे म्हणा. हा येतो विचारतो आज कोणाच्या घरी, आपण म्हणतो माझ्या घरी. बाकीच्या नाही पटलं, म्हणे बरोबर आहे. म्हणे आता जर कृष्ण आला आणि तो जर म्हणला कोणाच्या घरी, आज सरळ सांगायचं आज नंदबाबाच्या घरी. गोपाळ जमलेले आहेत. भगवान येताना गोपाळांनी पाहिले, सगळे शांत झालेले. अरे कृष्ण आला, कृष्ण आला. भगवंताने आल्याला विचारलं, का रे एवढे शांत कसे, आज काही ठेपा लागला नाही काय? आज कोणाच्या घरी जायचं? गोपाळाने दोन्ही हात वर केले, म्हणे आज नंदबाबाच्या घरी. भगवान म्हणतात आपल्या घरी? मग रात्री जायची गरज नाही, दिवसा जाऊ. म्हणे दिवसा यशोदा तुझी आई खाऊ देईल का? भगवान म्हणतात ज्याला ज्याला खायचं असेल त्यांनी माझ्या बरोबर चला. म्हणे पण यशोदा ते आम्ही पाहून घेऊ, ज्याला ज्याला पोटभर प्रसाद घ्यायचा आहे त्यानं माझ्या. भगवान म्हणतात ज्याला यायचं त्यांनी माझ्या पाठीमागे या. ज्याला यायचं म्हणजे ज्याला भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा आहे, शाश्वत सुखाचा आनंद घ्यायचा आहे, शाश्वत सुखाला ज्याला प्राप्त करून घ्यायचंय त्यांनी या. ज्यांना वाटतंय आपल्याला हा भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा त्यांनी या. ज्यांना या काल्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी या. याल तरी या रे लागे, म्हणे त्यांनी या. कोणी कोणी यावं? म्हणे कोणी या. खटन हट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पीठ बावे, तो का मेरा टाळी वाजवावी, गुढी उभारा. कोण कोण या? खटन हट यावे, शुद्ध होऊन जावे, घड्या नाट्या या रे या रे. लहान याती भरती नारी नर. भक्ती करण्याचा अधिकार, भगवंताची सेवा करण्याचा अधिकार सगळ्याला आहे. ज्याची इच्छा आहे, ज्याची अपेक्षा आहे त्यांनी सगळे काला मिळावा, हा या भक्ती सुखाचा आनंद मिळावा, त्या सगळ्यांनी या. आलं तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. पेंद्या म्हणतो अरे कृष्णा, अरे काना आम्ही यायला तयार आहे तुझ्या पाठीमाग, पण पोटभर भेटेल का? म्हणजे पोटभर आज तुम्हाला मी पोटभर दिल्याशिवाय राहत नाही. अगदी पुरेपुरे म्हणूपर्यंत आम्ही देतो. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. पोटभर मिळणार आहे, काळजी करू नका. जरी उशीर झाला तरी वेळेतच होईल. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. पोटभर आपल्याला खायला मिळणार म्हणल्यावर गोपाळांना आनंद झाला. म्हणे कृष्णा मग चाल तू पुढे, आम्ही तुझ्या पाठीमागे येतो. भगवान पुढे निघाले आणि गोपाळ पाठीमागे निघाले. पर पोटभर खायला मिळणार या आनंदामध्ये गोपाळ उड्या मारायला लागले, मोठमोठ्याने ओरडायला लागले. भगवंतानी मागे फिरून पाहिलं, म्हणे का रे तुम्ही कुठं निघाला? म्हणे चोरी करायला. मग चोरी करायला चालले की इलेक्शन लढवायला चालले? असं चोरी करायला जाताना असं जागा करून जात असतात का पुढच्याला? म्हणे मग कृष्णा तू सांग ना. अरे म्हणे चोरी करायला जाताना कसं केलं पाहिजे? हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कुणाची न बोला, कोणी कुणाची न बोला, आधी बोलते बोलते बोली,
आज देतो पोट